सियोनीच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, ऊर्ध्वलोकी होसान्ना. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि हो, आज सावळ्यांचा रविवार. आपणा सर्वांना शुभेच्छा. चला ही उपासना प्रभूच्या हातात देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, होसान्ना आणि हालेलुया म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. तुझं नाव उंचावतो. त्याच उद्देशानं प्रभू आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही तुझी उपासना करावी, तुझं नाव उंचवावं आणि बापा तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा या हेतूनं एकत्र आलेलो आहोत. प्रभू, आमची नम्र प्रार्थना आहे, यामध्ये तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू आमच्याशी बोलत आहेस हे आम्हाला समजू दे आणि तुझ्या वाणीकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. त्यामधून आमच्या जीवनासाठी जो तू उत्तम कित्ता देत आहेस तो आम्ही गिरवावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं म्हणून या उपासनेचा तू उपयोग करून घे, अशी तुला विनंती करतो. आज उपासनेमध्ये भाग घेणारे आहेत त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे आणि आम्ही सर्वांनी मिळून तुझी स्तुती करावी, म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपकारस्तुती करूया, होसान्ना म्हणूया. आज पुण्याहून साक्षी आणि डियाना मिस्त्री ह्या दोघी बहिणी प्रभूची स्तुतिगीतं गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. चला त्यांच्याबरोबर आपण प्रभूची स्तुती करूया. जैसे कि हम सबको पता है, आज पाम संडे है. पाम संडे को प्रभु यीशु मसीह जब जेरूसलम में आए थे, तब सब लोग होसाना होसाना चिल्लाकर प्रभु यीशु मसीह की महिमा कर रहे थे. आज उसी तरह हम भी गाओ हालेलुया इस गाने के द्वारा प्रभु यीशु मसीह की स्तुति करेंगे.
he came near the place where the road goes down the Mount of Olives, the whole crowd of disciples began joyfully to praise the Lord in loud voices for all the miracles they had seen. Hosanna, Hosanna, Hosanna. God bless the King who comes in the name of the Lord. Peace to heaven and glory to God. Amen, amen, amen. All my life I've been carried by grace. Don't ask me how, 'cause I can't explain. There's nothing short of a miracle and you. I've got some blessings that I don't deserve. I've got some scars, but that's how you learn. There's nothing short of a miracle and you. I think it over and it doesn't add up. I know it comes from above. I've got miracles on miracles, a million little miracles. Miracles on miracles, count your miracles. 1, 2, 3, 4, I can't even count them all. Miracles on miracles, a million little miracles. Miracles on miracles, count your miracles. 1, 2, 3, 4, I can't even count them all. You held me steady so I won't give up. You opened doors that nobody could shut. I hope I never get over what you've done. I wanna live with an open heart. I wanna live like I know who you are. I hope I never get over what you've done.
साक्षी, डियाना या सुंदर गाण्यांमध्ये प्रभूची स्तुती करण्यासाठी तुम्ही आमचं सहाय्य केलंत. तुमचे मनपूर्वक आभार. फार सुंदर गाणी सादर केलीत तुम्ही. चला आता देवाचं वचन वाचूया. विश्रांतवाडी पुणेहून सिस्टर ज्योती चव्हाण प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आज अनुग्रह प्रेयर फेलोशिपवर वचन वाचण्याची संधी मला पास्टर पीटर, पास्टर संजय गायकवाड यांनी दिली, याबद्दल त्यांचे आभार. आजच्या म्हणण्याकरता जो शास्त्र भाग आहे तो आहे कलसेकरास पत्र याचा 4था अध्याय 15 ते 18. कलसेकरास पत्र याचा 4था अध्याय 15 ते 18. लाउदिकियातील बंधू आणि नुफा व तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा. हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लाउदिकियातील मंडळीतही वाचायला मिळावे व लाउदिकियातील पत्र तुम्ही वाचावे. अखिरपाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे. मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम. मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुमच्या बरोबर कृपा असो. वाचलेले सर्व वचन परमेश्वर आपल्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आतानी सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियजन हो, यावेळेस रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी काही बोलू इच्छित आहेत. बघूया ते काय संवाद साधतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. गेल्या आठवडाभर प्रभूनं आम्हा सर्वांना सांभाळलं आणि आजचा दिवस त्याची स्तुती आराधना करण्यासाठी आम्हाला दिला आहे. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. गेल्या आठवड्याची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादाची झाली आहे हा मला विश्वास आहे. मागच्या रविवारी अबनेर आणि त्याची बहीण एरन जे सौदी अरेबियामध्ये असतात त्यांनी अतिशय सुंदर गीतं गायली आणि या भक्तीमध्ये आमचं पुढारी पण केलं. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि त्यांचेही आम्ही आभार मानतो. ब्रदर जसवंत सिंग यांनी शास्त्रवाचन आपल्यासाठी केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ब्रदर जसवंत सिंग आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या अनेक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात आणि आमच्या सेवेसाठी ते प्रार्थना करतात, सहभागी होतात, मदत करतात. त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि त्यांचे आम्ही मनापासून उपकार मानतो. आजचा रविवार हा संपूर्ण जगामध्ये जावळ्यांचा रविवार म्हणून साजरा केला जातो, सेलिब्रेट होतो. माझी खात्री आहे की आपल्या सर्वांच्या लहानपणीच्या फार सुंदर आठवणी असतील. संडे स्कूलमध्ये झावळ्या घेऊन आपण कदाचित प्रभात फेरीमध्ये सहभागी झाला असाल. चर्चमध्ये आपण घोषणा दिल्या असतील आणि अतिशय उत्साहानं, आनंदानं हा रविवार, जावळ्यांचा रविवार संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. त्याबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करतो. आजच्या भक्तीमध्ये आपण जावळ्यांचा रविवार म्हणून खास काही सेलिब्रेशन नाही, आपला नियमित अभ्यासच आपण करणार आहोत. परंतु मला असं वाटतं की लहान मुलांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या दिवसाचं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला मुलांना सांगता येतं. त्यांच्या मनावर हे उत्तम संस्कार आपण या दिवसाच्या निमित्ताने करू शकतो. जावळ्यांचा रविवार, गुड फ्रायडे, पुनरुत्थान दिन, ख्रिस्त जन्मदिन या सर्व दिवसांच्या सेलिब्रेशनमध्ये हे दिवस पाळणं, सेलिब्रेट करणं
याविषयी प्रत्येक वेळेस चर्चा केली जाते, वाद केला जातो. आम्ही आमच्या गुरुवारच्या बायबल स्टडीमध्ये या विषयावर चर्चा केली. कारण स्वरित मस्के जो आमच्या बायबल स्टडीमध्ये असतो, त्याने एक पोस्ट आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या ग्रुपमध्ये टाकली होती. परंतु एका पास्टरनं त्याला सांगितलं की ती अयोग्य पोस्ट आहे, ती काढून टाक. मला ती माहीत नव्हती कोणती पोस्ट टाकली होती, आणि म्हणून मी स्वरितला विचारलं आणि मग मी ती पोस्ट पाहिली. तर खरं म्हणजे त्या पोस्टमध्ये आक्षेपार्ह असं मला काय आढळलं नाही. कारण या सर्व स्थानांमागचा जो इतिहास आहे त्याविषयी त्यामध्ये विवेचन केलेलं आहे. पहिली मंडळी ख्रिस्त जन्मदिन काही साजरा करत नव्हती, जावळांचा रविवार साजरा करत नव्हती, उत्तम शुक्रवारसुद्धा पहिल्या मंडळीमध्ये होत होता याविषयी आपल्याला काही माहिती आढळत नाही. 4थ्या शतकानंतर या सर्व प्रथा मंडळीमध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून गुरुवारी आम्ही या विषयावर चर्चा केली. कदाचित मंडळीनं हे दिवस पाळावेत, साजरे करावेत याविषयी कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. परंतु हे दिवस पाळल्यामुळं, सेलिब्रेट केल्यामुळं आमचं काही नुकसान होतं असं मला वाटत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे, वैशिष्ट्यपूर्ण असे दिवस होते. आणि या दिवसांची आठवण करणं आणि आपल्या मुलांना विशेषतः कुटुंबामध्ये याचं शिक्षण देणं हे फार आवश्यक आहे. काही चर्चेसमध्ये जावळांचा रविवार, उत्तम शुक्रवार, पुनरुत्थान दिन, ख्रिस्त जन्मदिन हे दिवस पाळले जात नाहीत. आणि पुष्कळदा अशा कुटुंबांमध्ये वाढणाऱ्या मुलांना या ऐतिहासिक दिवसांचं महत्त्व माहीतच नसतं. गुड फ्रायडेच्या दिवशी सर्वसाधारणपणे जे मेनलाईन चर्चेस आहेत त्या ठिकाणी 3 तासांची उपासना असते आणि प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरून काढलेल्या 7 उद्गारांवर मनन केलं जातं. आता जर हा दिवसच कोणत्या मंडळीमध्ये साजरा होत नसेल, पाळला जात नसेल, तर प्रभू येशू ख्रिस्तानं काय उद्गार काढले याची चर्चा होणार नाही, याचाही अभ्यास होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं काही दिवस कदाचित पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख नसेल, पहिल्या 2-3 शतकामधील मंडळीच्या इतिहासामध्ये त्याविषयी कदाचित काही उल्लेख नसेल, तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये हे महत्त्वपूर्ण दिवस होते. आणि म्हणून त्या दिवसाचे विशेष मनन करणं, चर्चा करणं, अभ्यास करणं याच्यामध्ये कोणताही तोटा आम्हाला होणार नाही असं मला वाटतं. अर्थात हा विषय असा आहे की दोन्ही बाजूने चर्चा होऊ शकते. ज्यांना असं वाटतं की हे दिवस आपण साजरे करायला नको, पाळायला नको, ते सुद्धा अतिशय समर्थपणे आपले मुद्दे पटवून देऊ शकतात. आणि इतर ज्या मंडळ्या हे दिवस पाळतात, साजरे करतात, ते सुद्धा अतिशय उत्तम रीतीनं त्याविषयीचे मुद्दे आपले मांडू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं वाद करण्यामध्ये काय अर्थ नाही. जर तुम्हाला वाटतं हा दिवस महत्त्वाचा आहे तर तुम्ही तो दिवस पाळावा. जर तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही पाळू नका. आम्ही कोतवाल आंटींच्या घरी दर गुरुवारी प्रार्थनेसाठी आणि बायबल स्टडीसाठी एकत्र येतो. आणि आम्हाला त्यांच्या सहभागितेमधून खूप शिकायला मिळतं, खूप आशीर्वाद मिळतो. त्यांनासुद्धा आमच्या जाण्यामुळं उत्तेजन मिळतं असं त्या नेहमी म्हणतात. पण आम्हाला त्या ठिकाणी जाऊन प्रार्थनेमध्ये, पवित्र शास्त्राच्या अभ्यासामध्ये वेळ घालवणं यामध्ये खूप आनंद मिळतो, खूप आशीर्वाद मिळतो. आणि त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि आंटींचे सुद्धा आम्ही आभार मानतो. कोतवाल आंटींचा मुलगा जो एका शिपवर कॅप्टन आहे, कमर्शियल शिपवर, आणि मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की तो सौदी अरेबियाच्या जवळ अतिशय खोल समुद्रामध्ये त्यांचं जहाज त्या ठिकाणी अँकर केलेलं होतं. आणि युद्ध सुरू झाल्यामुळं निलेशला भारतामध्ये येणं शक्य होत नव्हतं. आणि आम्ही प्रार्थना केली, प्रभूनं आमच्या प्रार्थनेला उत्तर दिलं आणि निलेश मागच्या आठवड्यामध्ये सुखरूप आपल्या घरी आला. आंटींना येऊन तो भेटला. आम्ही मनापासून प्रभूला धन्यवाद देतो. जर आपल्या जीवनामध्ये प्रभूनं असं काही अद्भुत कार्य केलं असेल, प्रभूने आपली प्रार्थना ऐकली असेल, तर जरूर आम्हाला कळवा. तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा प्रभूची स्तुती करू. गेल्या आठवड्यामध्ये UBS, युनियन बिब्लिकल सेमिनरी, बिबीवाडी या ठिकाणी जी सेमिनरी आहे त्यांचा पदवीदान समारंभ गेल्या आठवड्यामध्ये झाला. आणि त्यासाठी जे प्रमुख वक्ते होते डॉक्टर विशाल मंगलवादी,
हे अत्यंत सुप्रसिद्ध असे देवाचे सेवक आहेत. संपूर्ण जगामध्ये, विशेषतः युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसला, युनिव्हर्सिटीजला ते भेट देतात आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता अत्यंत प्रभावी रीतीने ते गाजवत आहेत. जे अत्यंत उच्च शिक्षित आहेत त्यांच्याबरोबर ते चर्चा करतात, वादविवाद करतात. ते सध्या भारत भेटीवर आहेत. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांना त्यांनी भेट दिली, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आणि पुण्यामध्ये सुद्धा ते आले. त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो आणि आम्ही प्रभूची स्तुती करतो. माझा विश्वास आहे की UBSचे जे विद्यार्थी ज्यांचा पदवीदान समारंभ होता, जे ग्रॅज्युएट झाले आणि इतर सर्वांसाठी त्यांचे संदेश, त्यांचं भाषण हे अतिशय उत्तेजन देणारं, आशीर्वादित झालं आहे, हा मला विश्वास आहे. डॉक्टर विशाल मंगलवादी यांचे भाऊ विनय मंगलवादी, जे डेहराडूनमध्ये असतात, ते आमच्या ऑनलाईन प्रार्थनेमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता ते आमच्याबरोबर जॉईन होतात, सहभागी होतात, प्रार्थना करतात. त्याबद्दल आम्हाला खरोखर आनंद वाटतो. त्या पवित्र सप्ताहामध्ये आपल्यापैकी अनेक जण जे प्रभूच्या वचनाची सेवा करतात, प्रभू आपल्याला नक्की संधी देतो आणि आपला उपयोग करून घेत आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करतो. यावर्षी मौंदी गुरुवार आणि उत्तम शुक्रवार, मॉन्डी थर्सडे आणि गुड फ्रायडे या 2 भक्तीमध्ये प्रभूच्या वचनाची सेवा करण्यासाठी CNI पुणे डायसेसचे एक ज्येष्ठ पाळक रेव्हरंड सुधीर गायकवाड यांनी मला आमंत्रण दिलं आहे आणि मी प्रभूला धन्यवाद देतो या संधीबद्दल. आपल्या प्रार्थनेमध्ये कृपा करून माझी आठवण ठेवा. प्रभूनं मला शक्ती द्यावी, कृपा पुरवावी आणि जे वचन आहे सर्व लोकांसाठी ते अत्यंत आशीर्वादाचं व्हावं, यासाठी आपण जरूर प्रार्थना करा. उत्तम शुक्रवारच्या भक्तीमध्ये मी महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये, अनेक मंडळांमध्ये प्रभूच्या वचनाची सेवा केली आहे. पण तो एक प्रसंग मला नेहमीच आठवतो आणि तो म्हणजे सेंट फिलिप्स चर्च, नाशिक रोड या ठिकाणी मला इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भक्तीमध्ये 7 उद्गारांवर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या 7 शब्दांवर संदेश देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. तो माझा पहिलाच अनुभव होता. सकाळी 8 ते 11 इंग्रजी उपासना होती आणि 12 ते 3 मराठी उपासना होती त्याच चर्चमध्ये. आणि मी सकाळी 8 ते दुपारी 3-4 वाजेपर्यंत या वचनाच्या सेवेमध्ये होतो. प्रभूने खूप कृपा पुरवली आणि माझा उपयोग करून घेतला, लोकांना आशीर्वाद मिळाला. त्याबद्दल मी प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. आपलेही जर असे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण काही अनुभव असतील तर जरूर आम्हाला कळवा. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. प्राध्यापक जयंत कुमार त्रिभुवन यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं होसान्ना हो होसान्ना हो हे सुंदर गाणं आता आपण ऐकूया. लंडनहून मोरे कुटुंबीय हे गीत सादर करतायत. प्रभूची उपकार स्तुती त्या गीताद्वारे आपण करूया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. तुझ्याकडे
कायमनी आले. ज्ञानापासून वंचित बालकात कळले, यरुशले मातेचा कायमनी आले. साधते साखरशील आज मान त्याचा, पहा तुझ्याकडे तुझा सौम्य राजा. सांगते साखरशील आज मान त्याचा, पहा तुझ्याकडे तुझा सौम्य राजा. होसाना हो, होसाना हो, होसाना हो, होसाना हो. इथेच थांबला होता तेजस्वी ताराना, आले होते ज्ञानी निष्पाळ भोय तेरा. इथेच थांबला होता तेजस्वी ताराना, आले होते ज्ञानी निष्पाळ भोय तेरा. ऐकले तुझ्या शिवेचे दूत गाना, पहा तुझ्याकडे तुझा सौम्य राजा. ऐकले तुझ्या शिवेचे दूत गाना, पहा तुझ्याकडे तुझा सौम्य राजा. होसाना हो, होसाना हो, होसाना हो, होसाना हो. ईश्वरावरुनी किती नम्रता, बोलता होसाना होई मानव क्रांतीचा. ईश्वरावरुनी किती नम्रता, बोलता होसाना होई मानव क्रांतीचा. ऐकूया धन्यवाद भगीनाचा, पहा तुझ्याकडे तुझा सौम्य राजा. ऐकूया धन्यवाद भगीनाचा, पहा तुझ्याकडे तुझा सौम्य राजा. होसाना हो, होसाना हो, होसाना, होसाना. होसाना, होसाना. होसाना, होसाना. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आपण आपलं दान प्रभूच्या सेवेसाठी प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण तू आमची काळजी घेतोस, आम्हाला आशीर्वादित करतोस, आमच्या सर्व गरजा पुरवतोस. तुझ्या विश्वासूपणाचा, चांगुलपणाचा अनुभव आम्ही रोज घेतो. प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचं तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. आणि या दानाच्याद्वारे प्रभू तुझ्या मंडळीचं कार्य अधिक वाढावं, तुझी ओळख अनेकांना व्हावी, तुझ्या विश्वासामध्ये अनेक जण स्थिर व्हावेत. अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू तुझं मोठं कार्य व्हावं, तुझे आशीर्वाद त्यांना मिळावेत, असा अनुग्रह तू कर. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुला विनंती करतो, तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तू जो बोध आम्हाला करत आहेस त्याकडे आम्ही लक्ष द्यावं, त्याचं पालन आम्ही आपल्या जीवनामध्ये करावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. कलसेकराच्या पत्राचा सध्या आपण अभ्यास करत आहोत. आज शेवटला भाग आहे. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड, देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते हा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. आपण प्रभूच्या वाणीकडे लक्ष देऊया.
कलसेकरास पत्राचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवूया. कदाचित आज शेवटला भाग असेल. आपण पुष्कळ दिवस, पुष्कळ आठवडे कलसेकरास पत्राचा अभ्यास करत आहोत. जेव्हा आपण सुरुवात केली त्यावेळेस मला माहीत नव्हतं की किती आठवडे चालेल. परंतु 37 आठवडे झाले आहेत आणि आपण या 4 अध्यायांचा अभ्यास करत आहोत. आणि कलसेकरास पत्राचा 4था अध्याय, शेवटली 4 वचनं आता राहिलेली आहेत आणि ती आज आपण संपवणार आहोत. आणि आपण लवकरच एका नवीन पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. पुढचा रविवार हा पुनरुत्थान दिन सण आहे, साजरा करणार आहोत आपण. आणि त्या दिवसासाठी आपण काही विशेष देवाच्या सेवकांना आमंत्रित केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की पुढच्या रविवारची भक्ती आणि देवाचं वचन आम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादित होणार आहे. आपण सर्व या भक्तीसाठी, या सेवेसाठी आपल्या प्रार्थनांमध्ये आठवण ठेवा. पुढच्या रविवारपासून कोणत्या पुस्तकाचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत हे अद्यापही निश्चित नाही आहे. परंतु प्रभू आम्हाला निश्चित मार्गदर्शन करेल. आणि पुढच्या रविवारी, म्हणजे एप्रिलमधला 2रा रविवार, या दिवशी आपण एका नवीन पुस्तकाला सुरुवात करू, हा माझा विश्वास आहे. आपल्या आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे, कलसेकरास पत्राचा 4था अध्याय आणि 12 ते 18 ही वचनं आपल्यासाठी मिसेस ज्योती चव्हाण यांनी वाचले आहेत. त्यांचे मी उपकार मानतो. 14व्या वचनामध्ये आपण हे पाहिलं, पौल असं म्हणतो, प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. 4थ्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून ते 18व्या वचनापर्यंत या पत्राची समाप्ती करत असताना पौल अनेकांना सलाम सांगतो आणि अनेक व्यक्तींचा उल्लेख त्यामध्ये करतो. आणि त्या प्रत्येक व्यक्तीविषयी फार सुंदर माहिती आम्हाला मिळते ना, ज्याविषयी आपण गेले 3-4 आठवडे अभ्यास करत आहोत. आणि प्रत्येकाकडून आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे. मागच्या वेळेस आम्ही पाहिले की वैद्य लूक, डॉक्टर लूक यांच्याविषयी आपल्याला पुष्कळ माहिती पवित्रशास्त्रामध्ये मिळते. त्यांनी संत लूकाचं शुभवर्तमान लिहिलं. प्रेषितांची कृत्य हे पुस्तक, ज्यामध्ये मंडळीचा इतिहास आहे, तो त्यांनी लिहिला. आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं हे लिखाण आहे, ज्यामधून प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, पहिल्या मंडळीचं जीवन याविषयी आम्हाला पुष्कळ शिकायला मिळतं. डॉक्टर लूक यांच्याविषयी आपल्याला एवढंच माहीत आहे की ते पौलाचे सहकारी होते, पौलाबरोबर सेवा करत होते. आणि त्यांनी 2 अत्यंत महत्त्वाची पुस्तकं लिहिली आहेत की ज्याचा पवित्रशास्त्रामध्ये समावेश झाला आहे. डॉक्टर लूक हे फार मोठे संदेश देणारे होते, चमत्कार करणारे होते, किंवा फार मोठे नेते होते असं आम्हाला कुठं ऐकायला मिळत नाही, वाचायला मिळत नाही. परंतु त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते किती अतुलनीय असं आहे, नाही का? 2000 वर्षांपूर्वी त्यांनी जे लिखाण केलेलं आहे ते आजही आम्ही वाचतो, त्यामधून आम्हाला शिकायला मिळतं. आणि त्यांच्या या लिखाणाचा उपयोग प्रभू किती अद्भुत रीतीने करून घेत आहे. आणि म्हणून लिखाण करणं हे फार सुंदर आहे, नाही का? फार महत्त्वाचं आहे. आमच्यामध्ये जे सर्व लिखाण करतात त्यांच्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. देमासचा जो उल्लेख पौल करतो, आपल्याला त्याच्याविषयी तिमोथेच्या पत्रामध्ये आपण पाहिलं की या जगातील सुख महत्त्वाचं वाटल्यामुळं, आकर्षण असल्यामुळं देमासनं सेवा सोडली आणि जगातील गोष्टींकडे तो आकर्षित झाला, त्यामध्ये तो गुंतला. अशा प्रकारे त्याच्या जीवनाविषयी आम्हाला समजतं. आणि तो सुद्धा आमच्यासाठी धडा आहे. आणि मग 15व्या वचनामध्ये आपण वाचतो, लाउदिकियातील बंधू आणि बहिणी आणि नुम्फा व तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा. पौलाने जी वेगळी पत्र लिहिली ती वेगवेगळ्या मंडळांना लिहिली आणि त्यामधून त्या मंडळांची ओळखसुद्धा होते. जसं आपण कलसे येथील मंडळी, इफिस येथील मंडळी, करिंथ येथील मंडळी, अशा वेगवेगळ्या मंडळांविषयी आपल्याला समजतं. परंतु लाउदिकियाची मंडळी असं आपण कुठं वाचत नाही. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये या मंडळीविषयी अधिक माहिती आम्हाला मिळते, जे आपण पाहणार आहोत. परंतु पौल कलस्य येथील मंडळीला लिहित असताना लाउदिकियातील मंडळीला सुद्धा तो सलाम सांगत आहे. म्हणजे वेगवेगळ्या मंडळांचे एकमेकांशी चांगले संबंध होते हे आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग लाउदिकियाच्या मंडळीचा विचार करत असताना, बोलत असताना तो असं म्हणतो की नुम्फा, जिच्या घरामध्ये मंडळी जमते, तिलाही सलाम सांगा.
निम्फा ही व्यक्ती कोण आहे याविषयी जास्ती माहिती आपल्याला बायबलमध्ये मिळत नाही. मी इंटरनेटमध्ये शोध केला आणि निम्फा हे नाव त्या काळामध्ये कॉमन नाव होतं, सर्वसामान्य असं नाव होतं. त्या नावानं ओळखले जाणारे अनेक स्त्रिया आणि पुरुष होते. आता निम्फस म्हणजे पुरुष, निम्फा म्हणजे स्त्री, हा फरक त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून गेल्या काही शतकांमध्ये ती स्त्री होती की पुरुष होती यावर सुद्धा पुष्कळ वाद झालेले आहे, चर्चा झाली आहे. परंतु सध्याचं जे भाषांतर आहे त्यामध्ये अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे, निम्फा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी. इंग्रजीमध्ये निम्फा अँड द चर्च दॅट मीट्स इन हर हाऊस. तर ही गोष्ट स्पष्ट झाली की निम्फाच्या घरामध्ये मंडळी भरत होती. आणि पहिल्या 3 शतकांमधलं हे चित्र आहे. बहुतेक वेळेस मंडळी ही वेगवेगळ्या घरामध्ये एकत्र जमत होती आणि प्रार्थना आणि आराधना करत होती. हे पहिल्या मंडळीचं चित्र आहे. आता 2 गोष्टींविषयी आपण पाहूया. एक म्हणजे घरामध्ये जमणारी मंडळी आणि निम्फा. आणि निम्फाचं नाव पहिलं आहे म्हणून आपण निम्फाविषयी बोलूया. निम्फाचं मंडळीमध्ये नेमकं स्थान काय होतं याविषयी पवित्रशास्त्र सांगत नाही. परंतु ज्या अर्थी तिच्या घरामध्ये मंडळी जमत होती त्या अर्थी ती एक जबाबदार व्यक्ती असावी असं आपण म्हणू शकतो. कॉमेंट्रीमध्ये असं सांगितलं आहे की ती श्रीमंत होती, सुखवस्तू घरातले होते, तिचं घर मोठं होतं आणि त्यामुळं भरपूर जागा होती की मंडळी त्या ठिकाणी येऊ शकत होती आणि त्या ठिकाणी आराधना भक्ती होत होती. आता निम्फाच्या घरामध्ये मंडळी भरत होती यावरून 2 प्रकारचे विचार समोर येतात. एक म्हणजे ती स्वतः त्या मंडळीचा प्रमुख होती, ती स्वतः ती मंडळी चालवत होती, ती कदाचित पास्टर होती, लीडर होती, एल्डर होती. हा एक विचार झाला. दुसरा विचार हा आहे की ती एल्डर किंवा प्रमुख नव्हती, फक्त तिनं आपल्या घरामध्ये विश्वासणाऱ्यांना भक्ती करण्यासाठी आपली जागा उपलब्ध केली होती. एवढाच तिचा रोल होता. त्याविषयी तुमचं काय निर्णय हा तुम्ही घ्या. परंतु हे शक्य आहे की तिची सेवा फक्त हीच होती की तिने आपलं घर भक्तीसाठी ओपन केलं होतं, उघडं केलं होतं. आणि ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. मंडळीमध्ये पुढारी असणंच त्यामुळेच आपल्याला फार काही काम करता येतं असं काही नाही. मंडळीसाठी, भक्तीसाठी, प्रार्थनेसाठी आपलं घर उपलब्ध करणं ही सुद्धा फार मोठी सेवा आहे. दर आठवडी 2 ठिकाणी आमची बायबल स्टडी असते. सोमवारी ब्रदर अनिल आणि पूर्णिमा सिंग यांच्या घरामध्ये बायबल स्टडी असते आणि त्यांनी मला सांगितले की गेले अनेक वर्ष ती बायबल स्टडी ते घेत आहेत. सध्या मी त्या ठिकाणी पुढारी पण करत आहे आणि पेत्राचा पत्राचा अभ्यास आम्ही करत आहोत. परंतु वेगवेगळ्या सेवकांना ते बोलावत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये ही बायबल स्टडी गेले अनेक वर्ष चालू आहे. मग त्या घरामध्ये सिस्टर पूर्णिमा ह्या ज्या आहेत त्या इतर काही सेवेमध्ये आहेत असं मला वाटत नाही. परंतु प्रभूच्या लोकांसाठी पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आपलं घर त्यांनी ओपन केलेलं आहे आणि ही त्यांची फार मोठी सेवा आहे. पुष्कळ आपलं असं वाटतं सेवा म्हणजे मंडळीमध्ये पुढारी पण करणं, संदेश देणं, पुलपिटवर जाणं, आशीर्वाद देणं, ही फार मोठी सेवा आहे. परंतु आपल्या घरामध्ये देवाच्या लोकांना वचनाचा अभ्यास करण्यासाठी सर्व गोष्टी उपलब्ध करणं ही सुद्धा फार सुंदर सेवा आहे. आणि आमच्यापैकी अनेक जण असं करू शकतात. अनेकांकडे मोठमोठी घरं आहेत, परंतु तरीही बायबल स्टडीसाठी, प्रार्थनेसाठी नियमितपणे आपलं घर द्यावं असं अनेकांना वाटत नाही. सेवेची संधी आहे, परंतु सेवा करण्यासंबंधी आमचे काही गैरसमज आहेत. आम्हाला असं वाटतं नाही, मला पुलपिटवर संदेश देता आला तरच माझी सेवा आहे. माझं जर ऑर्डिनेशन झालं आणि मला आशीर्वाद देता आला, प्रभोजन देता आलं तरच माझी फार मोठी सेवा आहे. अजिबात नाही. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करू शकता आणि अत्यंत महत्त्वाचा भाग मंडळीमध्ये तुम्ही आपल्या सेवेद्वारे देऊ शकता. तर निम्फाविषयी एवढंच आम्हाला समजतं की तिनं आपलं घर देवाच्या लोकांसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी ओपन केलं होतं की ज्या ठिकाणी भक्ती होत होती, मंडळी भरत होती. आणि तो काळ असा होता, विश्वासणाऱ्यांवर प्रचंड दबाव होता, विश्वासणाऱ्यांचा छळ केला जात होता, त्यांना मारलं जात होतं, वेगवेगळ्या प्रकारे विश्वासणाऱ्यांचा छळ होत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं घर विश्वासणाऱ्यांसाठी, भक्तीसाठी ओपन करणं ही फार मोठी रिस्क होती, धोका होता. तरीसुद्धा
या बहिणीनं आपलं घर सेवेसाठी ओपन केलं होतं. देवाच्या सेवेसाठी आपलं घर देणं यासाठी खरं म्हणजे आम्ही कोणीच सबब सांगू शकत नाही. मी पाहिलं आहे की अत्यंत लहान घरामध्ये सुद्धा प्रभूच्या वचनाचं सेवा, प्रभूच्या वचनाचं कार्य होऊ शकतं. कदाचित फार मोठ्या संख्येनं लोक येऊ नाही शकणार, परंतु थोडे लोक, 5 लोक, 8 लोक, 10 लोक, अगदी 10 बाय 10च्या घरामध्ये सुद्धा एकत्र येऊ शकतात, प्रार्थना करू शकतात, वचनाचा अभ्यास करू शकतात. आणि म्हणून आम्हा सर्वांना संधी आहे, देवाच्या सेवेसाठी आपण आपलं घर उघडावं, यासाठी की देवाचं वचन, प्रार्थना, सहभागिता यासाठी देव तुमच्या घराचा उपयोग करू शकेल. पण अनेक घरामध्ये पार्टी असते नाही का, क्राइस्ट इज द हेड ऑफ दिस हाऊस अँड सो ऑन. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. अशा प्रकारचे बोर्ड लावणं, अशा प्रकारे पोस्टर लावणं सोपं आहे, परंतु खरोखर आपल्या घरामध्ये देवाच्या कार्यासाठी, सेवेसाठी आपण संधी देणं हे आपण करू शकत नाही का? निम्फाविषयी ही लहानशीच गोष्ट आहे, परंतु फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती आमच्यासाठी फार मोठी उत्तेजन देणारी गोष्ट आहे. आम्ही दर गुरुवारी कोतवाल आंटींच्या घरामध्ये बायबल स्टडीसाठी एकत्र येतो. पण आंटीने आपलं घर आमच्यासाठी उघडं केलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही त्यांच्या घरी जातो त्यावेळेस ते आमचा नेहमी फार चांगला पाहुणचार करतात. ज्या प्रकारे सोमवारी आमची जी बायबल स्टडी असते त्या ठिकाणी ब्रदर अनिल सिंग अँड सिस्टर पूर्णिमा यासुद्धा फार सुंदर पाहुणचार आम्हा सर्वांचं करतात. माझी पत्नी सुरेखा पुष्कळदा म्हणते, आंटी मी चहा करते, पण आंटी म्हणतात नाही नाही नाही, चहा मीच करणार. त्यांना आमची सेवा करायला आवडतं, आनंद मिळतो आणि फार सुंदर गोष्ट आहे नाही का? आणि आंटींचं वय आता 91 आहे, 91 आहे, तरीसुद्धा प्रभूच्या सेवेसाठी किती उत्साही त्या आहेत. आम्हाला खूप त्यामधून उत्तेजन मिळतं, आम्हाला त्यांच्याद्वारे खूप मोठा आशीर्वाद मिळतो. मी मिरजमध्ये असताना एका घरामध्ये भक्ती भरायची, असेंब्लीची भक्ती असायची ती, आणि त्या घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त दुसऱ्या गावामध्ये होती, परदेशामध्ये होते खरं म्हणजे, आणि त्या घरामध्ये भक्ती भरत होती, ती थांबली नाही. त्या घरामध्ये एक स्त्री आणि तिचे आईवडील होते, परंतु त्यांनी भक्ती बंद पडू दिली नाही. पुष्कळांनी त्यांच्यावर टीका केली की हिला कोणी अधिकार दिला चर्च भरवायचा, परंतु त्यांनी फक्त आपलं घर मंडळीसाठी ओपन केलं होतं आणि त्यामुळे अखंडितपणे भक्ती त्या घरामध्ये चालू राहिली. तर असे अनेक उदाहरणं जगामध्ये कदाचित आहेत की स्त्रियांनी मंडळीसाठी आपलं योगदान दिलेलं आहे, आपलं घर मोकळं करून दिलेलं आहे. आमच्यामध्ये असे कोणी आहेत का की जे अशा प्रकारे आपलं घर सेवेसाठी ओपन करत आहेत, सेवेसाठी देत आहेत? पहिल्या 3 शतकापर्यंत मंडळी अनेक ठिकाणी घरामध्ये भरत असे. मोठमोठे चर्च बिल्डिंग्स त्यावेळेला नव्हत्या, परंतु मंडळ्या वचनामध्ये अतिशय बलवान होत्या, सुवार्थ सेवेमध्ये पुढे होत्या आणि प्रभूचं प्रचंड कार्य त्या पहिल्या 3 शतकामध्ये मंडळीच्या द्वारे झालं हे आम्हाला माहीत आहे. त्यानंतर 4थ्या शतकापासून मात्र मोठमोठे चर्च बिल्डिंग्स उभ्या राहिल्या, अतिशय भव्य दिव्य असे चर्चेस, मंदिरं उभं राहिली, परंतु चर्च मंडळी सेवेमध्ये थंड होत गेली. मंडळीमध्ये सर्व प्रकारचा भ्रष्टाचार घुसला, सर्व प्रकारचं अनैतिकता ही आपल्याला 4थ्या शतकाच्या नंतर मंडळीमध्ये पाहायला मिळते. मोठमोठे चर्चेस, अतिशय भव्य असे चर्च बिल्डिंग्स, परंतु मंडळीचा आत्मा जो प्रभू येशू ख्रिस्त, मंडळीचं पावित्र्य हे मंडळी हरवून बसली. आणि म्हणून आजसुद्धा मला असं वाटतं आम्हाला विचार करायची गरज आहे. आम्हाला मोठमोठ्या चर्च बिल्डिंगची गरज आहे की आम्हाला खरोखर वचनामध्ये चालणाऱ्या अतिशय बलवान अशा विश्वासणाऱ्या मंडळीची गरज आहे. पण कदाचित आपल्या चर्च बिल्डिंग आम्हाला अभिमान असेल, आम्ही गर्व करतो, परंतु मंडळी, जी जिवंत मंडळी, विश्वासणाऱ्यांची सहभागिता, तिचं चित्र काय, तिचं जीवन कसं आहे, ती आत्म्यानं भरलेली आहे का, हा प्रश्न आपण विचारायला हवा. आणि म्हणून आज कदाचित आम्हाला परीक्षण करण्याची गरज आहे. मी हे मागं सांगितलं आहे की आमच्या युरोप टूरमध्ये आम्ही अतिशय भव्य दिव्य असे चर्चेस पाहिले, वेगवेगळ्या देशांमध्ये, इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, इटलीमध्ये, रोममध्ये भव्य भव्य मंदिरं आहेत.
परंतु त्या ठिकाणी उपासना होत नाही. एकेकाळी फार सुंदर भक्ती त्या ठिकाणी होत होती, परंतु आता त्या ठिकाणी भक्ती करण्यासाठी विश्वासही नाही आहेत. हे चर्चेस म्हणजे मॉन्युमेंट झालेले आहेत, एक फक्त ऐतिहासिक स्थळ झालेलं आहे. भक्तीला त्या ठिकाणी आता महत्त्व राहिलेलं नाही. आणि ही अतिशय मोठी शोकांतिका आहे मंडळीची. आमच्याकडे मोठमोठे चर्चेस आहेत, परंतु जर त्या ठिकाणी भक्ती होत नसेल, पवित्र आत्म्याचं कार्य होत नसेल, तर त्या मंडळीला, त्या चर्च बिल्डिंगला काहीच अर्थ नाही आहे. पुष्कळदा अशा प्रकारचं चित्र आम्हाला आज दिसतं की एखाद्या लहान घरामध्ये, एखाद्या लहान हॉलमध्ये खूप गर्दीनं, दाटीवाटीनं लोक बसले असतात भक्ती करण्यासाठी. आणि दुसरीकडं काही काही मंडळ आहेत, अगदी भव्य दिव्य चर्च बिल्डिंग आहे, पण त्या ठिकाणी उपासना करण्यासाठी अगदी मोजके लोक उपस्थित असतात. 20, 30, 50, कदाचित त्या चर्चमध्ये 500 लोक बसू शकतात, परंतु मंडळीमध्ये फक्त अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक उपस्थित असतात. आणि हे अतिशय दुःखदायक असं चित्र आज आम्हाला या जगामध्ये मंडळीचं दिसत आहे. आपण पुढे जाऊया. 16व्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लाउदिकियातील मंडळीतही वाचावयास मिळावे व लाउदिकियातील पत्र तुम्हीही वाचावे. हे फार इंटरेस्टिंग आहे नाही का? पाऊल म्हणतो की हे पत्र मी तुम्हाला देत आहे, कलस्या येथील मंडळीला, तुम्ही ते वाचा आणि लाउदिकिया इथली जी चर्च आहे, ती जी मंडळ आहे, त्यांच्याकडे ते पाठवा आणि त्यांच्याकडे जे पत्र आलेलं आहे ते त्यांना तुमच्याकडे द्यायला सांगा, तुम्ही ते वाचा. पण त्या काळामध्ये मंडळीचं जीवन किती सुंदर होतं. त्यामध्ये कोणत्या प्रकारची लपवाछपवी नव्हती. सर्व काही गोष्टी स्पष्ट होत्या, उघड होत्या. पाऊलाला पूर्ण खात्री होती की माझं पत्र जे मी कलस्या येथील मंडळीला लिहिलेलं आहे, ते जरी लाउदिकियातील मंडळीने वाचलं तर काय फरक पडत नाही, त्यामधून त्यांचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही. कारण पाऊल प्रामुख्याने आध्यात्मिक गोष्टीविषयी बोलत होता. हो, तो मंडळीला दोषही देत होता, मंडळीच्या चुका काढत होता, मंडळीतील पाप तो उघड करत होता. म्हणजे तरी त्याला भीती वाटत नव्हती की माझ्या पत्रामुळे काय प्रॉब्लेम तर होणार नाही ना. मी या मंडळीला पाठवलंय, पण त्या मंडळीतील लोक वाचले म्हणतील काय किती वाईट मंडळी आहे. पाऊलाचं पत्र सगळ्यांसाठी ओपन होतं. कधी आपण विचार केला का की पाऊल ज्यावेळेस पत्र लिहित होता त्यावेळेस त्याला माहीत होतं का की हे पत्र पुढे जाऊन देवाच्या वचनाचा एक भाग होणार आहे. इट विल बी पार्ट ऑफ द बायबल. पवित्र शास्त्राचा एक भाग, अत्यंत महत्त्वाचा भाग, ज्याच्यावर इथून पुढच्या मंडळ्या चालणार आहेत, उभ्या राहणार आहेत, स्वतःची बांधणी करणार आहेत. पाऊलाला हे माहीत होतं का? देवाच्या आत्म्यानं त्याला जे काही दाखवलं, प्रगट केलं, तो विश्वासूपणे, प्रामाणिकपणे, नम्रपणे लिहित होता, मंडळांना लिहित होता. आणि पाऊलाची ती पत्र आज अजरामर झालेली आहेत, आजपर्यंत टिकून राहिलेली आहेत. आणि जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त परत येत नाही तोपर्यंत पाऊलाची पत्र अनेक मंडळांमध्ये वाचली जाणार आहेत. आणि त्यामधून फक्त माहिती मिळावी, कोणाची करमणूक व्हावी, त्यामधून पुष्कळांना गॉसिप करता यावं यासाठी नाहीत, परंतु मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी यासाठी या पत्रांचा उपयोग अनेक शतकं होणार होता. पाऊलानं स्वप्नसुद्धा विचार केला नसेल की पुढची अनेक शतकं, हजारो वर्ष माझ्या या पत्राचा उपयोग देव करून घेणार आहे आपल्या मंडळीची सुधारणा करण्यासाठी, वृद्धी करण्यासाठी, मंडळीच्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी या पत्रांचा उपयोग होणार आहे. पहा, मगाशी मी सांगितलं लिखाण किती महत्त्वाचं असतं. आमच्यापैकी अनेक जण लिखाण करत नाहीत, परंतु ज्यांना लिखाण करता येतं त्यांचं लिखाण हे केवळ त्यांच्यापुरतं, काही विशिष्ट लोकांपुरतं मर्यादित राहत नाही, परंतु ते अनेक वर्ष अनेकांसाठी धीर देणारं, उत्तेजन देणारं, समाधान देणारं, आशीर्वाद देणारं असं ते लिखाण होऊ शकतं. आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये लिखाण करणारे काही जण आहेत. आपल्या सर्वांच्या परिचयाचे ब्रदर अशोक हिवाळे फार सुंदर ते लिखाण करतात. त्यांची अनेक पुस्तकं त्यांनी स्वतः लिहिलेली, संकलन केलेली, हे त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. असे अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहे की ज्याविषयी मंडळीमध्ये शिकवलं जात नाही, असे अनेक विषय ते हाताळतात. जसं खोटे शिक्षक,
खोट्या शिक्षणाविषयी सांगायला अनेकांना धैर्य होत नाही, परंतु त्याने अतिशय सुंदर रीतीनं परखड भाषेमध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत आपल्या पुस्तकामध्ये. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये डॉक्टर अनुपमा उजगरे आहेत, ज्या कवयित्री आहेत, साहित्यिक आहेत. त्यांचंही लिखाण अतिशय सुंदर आहे. कदाचित या पुस्तकाविषयी मी मागं सांगितलं असेल, पंडितारावबाईंची मुलगी मनोरमा हिच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर पुस्तक डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यांनी आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या मेंबर्ससाठी, जे आमच्या सभांना येतात त्यांच्यासाठी आम्हाला गिफ्ट म्हणून पाठवलेलं आहे, जे आमच्या सभांमध्ये आम्ही वितरित केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या परिचयाचे ब्रदर सनी पाटोळे, ज्यांची पहिली कादंबरी सुताराचा पोर याला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि बिब्लिकल कॅरेक्टरवर, अब्राहम, मोशे, योहान अशा वेगवेगळ्या पवित्रशास्त्रातील व्यक्तिमत्वांवर अतिशय सुंदर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की प्रभू त्यांचा या वयामध्ये सुद्धा उपयोग करून घेत आहे. तर पौल अगदी स्पष्टपणे म्हणतो, हे पत्र तुम्ही वाचल्यानंतर लावदिकियाच्या मंडळीमध्ये द्या, त्यांना वाचू द्या. त्यांच्याकडे जे पत्र आलं ते त्यांना तुमच्याकडे पाठवायला सांगा, तुम्ही ते वाचा. यामधून मला एक गोष्ट दिसते की पौलाच्या लिखाणामध्ये लपवण्यासारखं काही नाही. उघडं पत्र आहे त्याचं. इट्स अ ओपन लेटर. ज्यांना पाहिजे ते वाचू शकतात आणि त्यामधून आम्हाला पुष्कळ काही शिकता येण्यासारखं आहे. आम्ही अशी पत्र लिहितो का? काही दिवसांपूर्वी मला एक पत्र मिळालं आणि ते टू रेव्हरंड डी.वाय. गायकवाड, होरेबनगर, लोणी काळभर, पुणे या पत्त्यावर पाठवलं होतं. ते कोणी पाठवलं होतं? मिस स्पीडी उजगरे, म्हणजे पद्मिनी उजगरे, भारतीय विद्यापीठ ज्युनियर कॉलेज पाचगणी इथून पाठवलेलं ते पत्र आहे. या पत्राची तारीख आहे 8 ऑक्टोबर 2003. हे पत्र मी जपून ठेवलेलं आहे आणि कदाचित माझी बहीण संध्या उजगरे आणि त्यांची मुलगी पद्मिनी, जी आता पद्मिनी थॉमस आहे, त्या कदाचित विसरून सुद्धा गेल्या असतील की अशा प्रकारे त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. परंतु पप्पांनी आमच्या जपून ठेवलं ते पत्र आणि ते आज माझ्या हातामध्ये लागलेलं आहे. जुनी पत्र जेव्हा आम्हाला सापडतात आणि त्यावेळेच्या गोष्टी आपण वाचतो, किती आनंद होतो नाही का? पौलाची पत्र जी त्याने 2000 वर्षांपूर्वी लिहिली ती आजसुद्धा आम्हाला किती आनंद देतात. फिलिप्पेकरास पत्रामध्ये 4थ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये तो म्हणतो, सर्वदा आनंद करा. पुन्हाही सांगतो, आनंद करा. त्याच्या पत्रामधून आजसुद्धा आम्हाला आनंद मिळतो. आम्ही अशा प्रकारे लिखाण करू शकतो का? तर अशा प्रकारे देवानं लिखाणाचा उपयोग, पौलाच्या पत्रांचा उपयोग त्या काळच्या मंडळीमध्ये केला. त्यानंतर अनेक वर्ष वेगवेगळ्या मंडळांमध्ये, संपूर्ण जगामध्ये पौलाच्या पत्रांचा उपयोग देवानं करून घेतला. आणि आजसुद्धा या वचनाच्याद्वारे, पत्राच्याद्वारे देव आमच्याशी बोलत आहे. किती अद्भुत आहे नाही का? आणि मग 17 वचन, अर्खिपाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष दे. इंग्रजीमध्ये आर्चिपस हा शब्द वापरलेला आहे आणि मराठीमध्ये अर्खिपा. याच्याविषयी आम्हाला जास्त काही माहिती मिळत नाही, परंतु कलस्य येथील मंडळीमध्ये तो बहुतेक सेवा करत होता. कारण पौल त्याला एक प्रेमळ सल्ला देतो की जे सेवा तुला मिळालेली आहे ती पूर्ण कर. पहा, जे देवाची सेवा करू इच्छितात ना, त्यांच्या जीवनामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की एकदा त्यांनी ती सेवा पत्करल्यानंतर त्या सेवेमध्ये त्यांनी टिकून राहायला हवं. जी काही सेवा प्रभूने दिली असेल त्या सेवेमध्ये त्यांनी टिकून राहायला हवं आणि ती शेवटास न्यायला हवी. जसं पौल म्हणतो, मी विश्वास राखला आहे, दाव संपवले आहे. अनेकांच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं, पण तू खरोखर आपल्या सेवेमध्ये ते विश्वासू आहेत का, राहिले होते का, हा प्रश्न आपण विचारायला हवा. आज माझी साक्ष काय आहे माझ्या जीवनामध्ये? मला हे सांगता येईल का? होय, प्रभूने मला जी सेवा दिली होती ती मी विश्वासूपणे, प्रामाणिकपणे केली.
मी असं म्हणत नाही पूर्ण वेळ सेवा. देर इज नथिंग लाईक फुल टाईम सर्व्हिस अँड सेक्युलर सर्व्हिस. एव्हरीथिंग इज अ सर्व्हिस टू द लॉर्ड. आपण काही करत असता, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असता, आपण प्रभूची सेवा करू शकतो. आणि आमची मुलगी अनुग्रहा याची आठवण मला नेहमी करून देत असते, डॅडी फुल टाईम मिनिस्ट्री आणि सेक्युलर मिनिस्ट्री असं काय नसतं. व्हॉट एव्हर यू डू द मिनिस्ट्री टू द लॉर्ड. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं ना, तुला जे काही करायचं ते देवासाठी म्हणून कर, प्रभूसाठी म्हणून कर. आणि हा जर दृष्टिकोन आमचा असेल ना, तर आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असू, आम्ही त्या ठिकाणी देवाची प्रामाणिकपणे सेवा करू. आता अर्केपाच्या बाबतीमध्ये पाऊल असं म्हणतो, जी सेवा तुला मिळाली आहे ती पूर्ण कर. सेवा ही देवापासूनच मिळते. पुष्कळदा आम्ही म्हणतो, दिस इज माय मिनिस्ट्री, दिस इज माय चर्च. तुमचं काय नसतंय. हे देव देत असतो. सेवा देवापासूनच प्राप्त होते. पुष्कळदा आम्हाला असं वाटतं, नाही आमच्या बिशप साहेबांनी माझं ऑर्डिनेशन केलं आहे, आमच्या या अपॉसलने, या प्रॉफिटने, त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवले. होय, कदाचित देवानं वेगवेगळ्या माणसांचा उपयोग केला, परंतु सेवा देणारा देव असतो. हे आम्ही कधीही विसरू नये. मला जी सेवा मिळाली आहे ती मला देवापासून मिळाली आहे. जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे, आमची जी सेवा आहे ना, ती आम्हाला प्रभूमध्ये मिळालेली आहे. प्रभूच्या कृपेनं, प्रभूच्या दयेनं, प्रभूच्या इच्छेनं ही सेवा आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून सेवेविषयीचा आमचा दृष्टिकोन अतिशय सरळ, शुद्ध आणि निकोप असावा. त्यामध्ये कोणतीही भेसळ नसावी. नाही, मी खूप शिकलो आहे, मी थिओलॉजीचा खूप अभ्यास केला आहे म्हणून मला सेवा मिळाली. नाही, मला खूप चांगलं बोलता येतं म्हणून मला ही सेवा मिळाली. नाही, माझे आईवडील फार ग्रेट आहेत त्यांच्यामुळं मला ही सेवा मिळाली. नाही, सेवा आम्हाला प्रभूपासूनच मिळायला पाहिजे. आणि जेव्हा प्रभूपासून आम्हाला सेवा मिळते हे आम्ही लक्षात घेतो, तेव्हा आम्ही ती विश्वासूपणे करतो. कदाचित मी यापूर्वी सांगितलेलं आहे की प्रभूनं मला जेव्हा सेवेत बोलावलं त्यावेळेस माझी तयारी नव्हती. मी पुष्कळ विरोध करत होतो, परंतु प्रभूने मला दाखवून दिलं की नाही, तुला माझीच सेवा करायची. आणि माझ्या सेवेला 1 जानेवारी 1977 पासून मी सुरुवात केली ऑफिशियली. त्याच्या अगोदरसुद्धा मी प्रभूची सेवा करत होतो, परंतु ऑफिशियली माझी अपॉइंटमेंट जे झाली युथ फॉर क्राईस्टमध्ये 1 जानेवारी 1977 तेव्हापासून आजपर्यंत, या क्षणापर्यंत मी प्रभूची सेवा करत आहे. परंतु मला हे सांगू द्या, त्यामध्ये माझं चांगुलपण, माझं मोठेपण अजिबात नाही. केवळ प्रभूच्या दयेमुळं, त्याच्या कृपेमुळं, त्याच्या विश्वासूपणामुळं, त्याच्या चांगुलपणामुळं मी ही सेवा करू शकलो. माझ्या जीवनामध्ये अनेकदा असे प्रसंग आले की मी खूप निराश झालो होतो आणि मी सेवा सोडून दिली होती, परंतु देवानं मला सोडलं नाही. त्याने पुन्हा मला सेवेमध्ये घेतलं आणि मी सेवा करत राहिलो. आणि आजसुद्धा या वयामध्ये मी प्रभूची सेवा करू शकतो, कारण मला हे माहीत आहे की ही सेवा मला प्रभूने दिली आहे, कोणत्या माणसानं दिलं नाही. होय, माझं ऑर्डिनेशन बिशप डॉक्टर जॉर्ज नैनन, जे नाशिक धर्मप्रांताचे बिशप होते, अतिशय सुंदर काम या बिशप साहेबांनी नाशिक धर्मप्रांतामध्ये केलं. त्यांनी माझं ऑर्डिनेशन केलं आणि त्यांनी नाशिक धर्मप्रांतामध्ये माझे डिकनचं ऑर्डिनेशन केलं, प्रेस्बिटरचं ऑर्डिनेशन केलं, प्रोग्राम डायरेक्टर म्हणून माझी नेमणूक केली डायसिसमध्ये. अशा प्रकारे त्यांनी मला पुष्कळ संधी दिली. परंतु एक गोष्ट मला माहीत होती की सेवा मला प्रभूने दिलेली आहे. प्रभूची सेवा करण्यासाठी प्रभूनं मला पाचारण केलेलं आहे. आणि हीच साक्ष आमच्या पप्पांची होती. ते रेल्वेमध्ये काम करत होते. 13 वर्ष त्यांनी सेंट्रल रेल्वेमध्ये मुंबईमध्ये अकाउंट्स ऑफिसमध्ये काम केलं, परंतु प्रभूने त्यांना पाचारण केलं. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या सेवेमध्ये वयाच्या 91 वर्षापर्यंत ते टिकून राहिले, विश्वासूपणे सेवा केली. कारण त्यांना माहीत होतं की सेवा प्रभूने दिली आहे. आमचा भाऊ पीटर, तो सुद्धा आर्मीमध्ये काम करत होता, बजाज ऑटोमध्ये काम करत होता, परंतु प्रभूनं त्याला सेवेसाठी बोलावलं. त्यानं सर्व काही सोडलं आणि सेवेला सुरुवात केली. माझी खात्री आहे त्याच्यासमोर सुद्धा पुष्कळ संकट आली, त्रास झाला, परंतु त्यानं प्रभूची सेवा करण्याचं सोडलं नाही
आणि आजसुद्धा तो प्रभूची सेवा करत आहे. आपल्यापैकी अनेकांची साक्ष असेल. तुमची साक्ष आम्हाला लिहून पाठवा. पौल आर्खिपाला हा सल्ला देतो, सेवा सोडू नकोस. आणि आम्हा सर्वांना हा इशारा मिळण्याची गरज असते. एकदा सेवा सुरू केल्यानंतर मागं वळायचं नसतं. नांगराला एकदा हात घातल्यानंतर मागं वळून पाहायचं नसतं. एकदा आपण सेवेला सुरुवात केली तर त्या सेवेमध्ये आम्ही टिकून राहायला हवं. आमच्यासमोर अशी काही उदाहरणं आहेत की ज्यांनी फार सुंदर सेवेला सुरुवात केली, परंतु मध्येच कुठेतरी ते अडखळले, मोहामध्ये पडले, जगाच्या गोष्टींमध्ये गुंतून गेले आणि सेवा त्यांनी सोडली. आणि ही शोकांतिका काही सेवकांच्या बाबतीमध्ये होते. आणि म्हणून आम्ही सावध असण्याची गरज आहे की जी सेवा प्रभूने मला दिली आहे त्यामध्ये मी विश्वासूपणे टिकून आहे का. आणि मग शेवटी 18व्या वचनामध्ये, मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम, मी बंधनात आहे याची आठवण ठेवा, तुम्हाबरोबर कृपा असो. या एका वचनामध्ये 3 गोष्टी पौल सांगतो. पहिली गोष्ट काय की मी पौलानं स्वहस्ते लिहिलेला सलाम. पौलाच्या या पत्रामध्ये तो याची खात्री देतो जे वाचत आहेत त्यांना की मी स्वतः लिहिलेलं आहे बरं काय पत्र, हा माझा सलाम आहे. दुसरी गोष्ट, हे लक्षात ठेवा की मी बंधनात आहे, आठवण ठेवा. आणि तिसरी गोष्ट, तुम्हाबरोबर कृपा असो. या तिन्ही गोष्टींचा आपण थोडक्यात विचार करूया. पहिली गोष्ट, माझा स्वहस्ते लिहिलेला सलाम. त्या काळामध्ये अनेक जे प्रसिद्ध सेवक होते, प्रसिद्ध लोक होते, ते वेगवेगळ्या लोकांचा रायटर म्हणून उपयोग करायचे की ते त्यांच्यासाठी लिखाण करायचे. आणि पौलाची अनेक पत्र पौलाने अशाच प्रकारे लिहिली असतात की त्याचे अनेक सहकारी होते की जे त्याला मदत करत होते आणि लिखाणामध्ये सुद्धा ते त्याला मदत करत होते. परंतु पौल याची खात्री करत होता की होय, मी जे सांगितलेलं आहे तेच यांनी लिहिले आहे ना. आणि स्वतःची स्वाक्षरी कदाचित तो करत होता. तो आता तुरुंगामध्ये होता, अशक्त झाला होता, वृद्ध झाला होता, त्याचे हात थरथर कापत असतील, परंतु तो सही करतो, स्वाक्षरी करतो याची खात्री देण्यासाठी की हे माझंच पत्र आहे. त्यामागे एक उद्देश हा होता की त्या काळामध्ये पौलाच्या नावानं अनेक लोक पत्र लिहित होते. मंडळांना आपलं महत्त्व पटवून देण्यासाठी लोक पत्र लिहायचे आणि म्हणायचे हे पौलाचं पत्र आहे. म्हणून पौलाला लिहावं लागलं, मी स्वहस्ते लिहिलेला माझा सलाम. तो ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांची खात्री देत होता की ह्याची काळजी घ्या की हे माझंच पत्र आहे. ही वॉन्टेड हिज लेटर टू बी ऑथेंटिक. हे अगदी योग्य खरं पत्र आहे याची खात्री तो करून घेत होता. दुसरी गोष्ट, मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तो फक्त त्यांना सांगतोय लक्षात ठेवा. तो त्यांच्याकडे अपील करत नाही, माझा हा बँक अकाउंट आहे आणि मला खूप पैशाची गरज आहे, कृपा करून मला पैसे पाठवा, अशा प्रकारे तो सांगत नाही. आज आम्ही हे करतो, मी स्वतः हे केलेलं आहे की ज्यावेळेस मला वेगवेगळ्या गरजा असतात त्यावेळेस मी पत्र पाठवले, लोकांना अपील केलं, विनंती केली. परंतु पौल ते करत नाही. पौल स्वतःसाठी काहीच मागत नाही. तो फक्त देवाच्या लोकांसाठी, सेवकांसाठी, मंडळीसाठी मागतो. परंतु तो त्यांना हे सांगतो की मी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे याची आठवण ठेवा, मी कोणत्या संकटामध्ये आहे, मी कोणत्या त्रासामध्ये आहे याची जाणीव ठेवा, आठवण ठेवा. आणि आज कदाचित आम्हाला अशाच प्रकारे दुसऱ्यांना याची जाणीव करून देण्याची गरज आहे की होय, मी दुःखात आहे, त्रासात आहे, तुम्ही फक्त आठवण ठेवा. तुम्ही मला मदत केली नाही तर चालेल, पण लक्षात ठेवा की मी कुठल्या दुःखातून, त्रासातून जात आहे. आणि ज्यावेळेस कोणी आम्हाला लिहितो त्यावेळेस आमच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे की आम्ही हे लक्षात ठेवावं की मला या बंधूनं, या बहिणीनं जे काही लिहिलेलं आहे की ती दुःखातून, त्रासातून ती जात आहे, तो जात आहे, तरीसुद्धा तो प्रभूची सेवा करत आहे, प्रभूशी विश्वास आहे आणि याची आठवण मला करायला पाहिजे. आणि शेवटी या पत्राचा समारोप तो कोणत्या शब्दाने करतो, तुम्हाबरोबर कृपा असो. मे द ग्रेस बी विथ यू. कृपा हा शब्द वापरला. पौलाला हे माहीत होतं की आज विश्वासणाऱ्यांना, मंडळीला देवाच्या कृपेची आवश्यकता आहे. या जगातील सुख समृद्धी त्यांना मिळाव्या अशी प्रार्थना तो करत नाही,
आजकाल आम्ही तशा प्रकारे म्हणतो नाही का, भरपूर आशीर्वाद दे, त्याला हे दे, त्याला ते दे, अशा प्रकारे आपण देवाजवळ मागतो आपला. आणि त्यामध्ये काय अयोग्य असं मी म्हणणार नाही, पण तू पाऊल एकच गोष्ट मागतो की देवाची कृपा तुम्हाला असो. आणि आज सर्वात मोठी गरज आम्हाला ती आहे की आम्हाला देवाची कृपा मिळावी, देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभव असावी. देवाची कृपा म्हणजे काय? जे मिळवण्याची आमची लायकी नाही ती गोष्ट आम्हाला मिळते. देव आमच्यावर दया करतो, कृपा करतो. हे देवाचं फार मोठं दान आहे आमच्यासाठी. इट्स अ गिफ्ट फ्रॉम गॉड. ग्रेस इज अ गिफ्ट ऑफ गॉड. आणि आम्ही किती कृतज्ञ राहायला पाहिजे की देवाची कृपा आम्हाला प्राप्त झाली आहे. पहा, देवाची कृपा जर आम्हाला मिळाली नसती तर आमचा नाश झाला असता, आमच्या पापामध्ये आम्ही नाश पावलो असतो. परंतु देवानं आमच्यावर दया केली, आमच्यावर कृपा केली, त्यामुळे आम्हाला पापांची क्षमा मिळाली. त्यामुळे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन मिळालं. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला तारण मिळालं. प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्ही देवाची मुलं झालो. ही देवाची कृपा आहे. मला कोणी विचारलं कसे आहात तर मी नेहमी सांगतो देवाची कृपा बरं आहे. कारण मला हे माहीत आहे की माझ्यामध्ये कोणतेही चांगुलपण नाही ज्याच्याविषयी मी गर्व करावा. केवळ देवाची कृपा आहे, त्यामुळे मी जो आहे तो आहे. आणि मला आठवतं माझे पप्पा नेहमी म्हणायचे, कोणी त्यांना विचारलं पाळसाहेब कसे आहात, ते हेच म्हणायचे, बरं आहे देवाच्या कृपेनं, देवाची कृपा आहे. अहो, प्रत्येकांना याची जाणीव असणं किती महत्त्वाचं आहे नाही का, की मी जो काय आहे तो मी देवाच्या कृपेमुळं आहे. आम्हाला कोणालाही गर्व करायची गरज नाही, बढाई मारायची गरज नाही. नाही मी किती शिकलोय, नाही मी किती पैसे मिळवतो, नाही माझं स्थान काय आहे समाजामध्ये. मी जो आहे तो देवाच्या कृपेमुळं आहे. आणि देवाच्या कृपेमुळं आम्ही नम्र राहू. आणि आमच्या नम्रतेचा उपयोग देव त्याच्या गौरवासाठी करेल. देव त्याचं गौरव करेल आणि आम्हालासुद्धा तो उंच करेल. याचा अनुभव मी घेतला आहे. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल की ज्यावेळेस आपण नम्र होतो, देवाच्या हातामध्ये सर्व काही देतो, तर देव आम्हाला उंच करतो. देव त्याचं गौरव आमच्याद्वारे प्रगट करतो. आणि देवाची इच्छा आहे की आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचं गौरव प्रगट व्हावं. देवाच्या कृपेचा अनुभव आपण घेतला आहे का? गेले अनेक आठवडे कलस्सेकरास पत्राचा अभ्यास करण्यासाठी प्रभूने आम्हाला कृपा पुरवली. याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. या पत्राच्या अभ्यासाद्वारे देवाने काही विशिष्ट गोष्ट जर तुम्हाला शिकवली असेल तर तुमच्याकडून ऐकायला मला आवडेल की कशाप्रकारे प्रभूनं तुम्हाला सांगितलं आहे, बोध केला आहे, मदत केली आहे. आणि या वेगवेगळ्या पुस्तकांवरचे जे माझे संदेश आहेत ते लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध करावेत ही माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. तुम्ही प्रार्थना करा. देवानं आम्हाला मदत करावी, योग्य लोक पुरवावेत, यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये जरूर आठवण ठेवा. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहेस हा आम्हाला विश्वास आहे. आम्ही जे काही ऐकलेलं आहे त्यावर अधिक मनन करावं, विचार करावा आणि त्याचं पालन आम्ही आमच्या जीवनामध्ये करावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आणि त्रासात आहेत. प्रभू, आम्ही त्या सर्वांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे. तुझी कृपा, तुझे दया याचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये त्यांना येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, अशा सर्व प्रियजनांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजपर्यंत त्यांना सांभाळलंस, त्यांची तू काळजी घेतलीस, तुझे आशीर्वाद त्यांना दिलेस. याबद्दल प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं इथून पुढील आयुष्य अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्या प्रत्येकांच्याद्वारे प्रभू तू तुझी सेवा घडू दे. इतरांना त्यांचं जीवन आशीर्वादाचं होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या पवित्र सप्ताहामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, त्याचं वधस्तंभावरील मरण यावर मनन करत असताना
प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला चालव, तू आमचं मार्गदर्शन कर आणि हा पवित्र सप्ताह प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आशीर्वादाचा काळ ठरावा. तुझ्या अधिक समीप येण्यासाठी, तुझ्या आज्ञा पालनासाठी, तुझ्या मार्गात चालण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा शालोम. काय प्रियजन हो, कशी होती आजची उपासना? तुम्हाला आवडली? गाणी आवडली? प्रभूचा संदेश आवडला? प्रभू तुमच्याशी बोलला? मग हा आशीर्वाद इतरांनाही मिळू द्या. त्यांना उपासनेची लिंक जरूर पाठवा. आणि हो, आपले अभिप्राय आम्हाला कळवा. तुम्ही या उपासनेमध्ये भाग घेण्यास उत्सुक असाल तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.